आणि फुपादेवी पाडा या दोन संघादरम्यान खेळत मैदानामध्ये पाहायला मिळेल, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघाने आणि प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते ती अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा संघाच्या माध्यमातून हर्षल पाटील आणि किफायत पटेल ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहिलं तर हर्षल पाटील तो परुपाडा गावाला नक्कीच बिलॉंग करतो, तर किफायत पटेल हा रामराज गावाला नक्कीच तो बिलॉंग करत असतो। परंतु या जोडीला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला खेळ करावा लागेल, कारण का दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण लढत असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघ तितका ताकदीचा पाहायला मिळतोय। वळूया मैदानाकडे, जिथे नक्कीच सामनाला सुरुवात करायची आहे। यश पारंगे आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळेल, वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिल्या षटक घेऊन। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हर्षल पाटील हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर किफायत पटेल। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय, पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरती पाहायला मिळाला। चांगली सुरुवात आपण पाहतोय यश पारंगेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर नक्कीच ही गोलंदाजी देखील खूप महत्त्वाची आहे, ती अर्थात एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघासाठी। ज्या पद्धतीने यश पारंगे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नागोठणे विभागातील हा खेळाडू आपण पाहतोय, तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने त्याने एक अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी। मोठा फटका आपण पाहतो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। काय गोलंदाजी पाहायला मिळते, लगातारचे दोन चेंडू आपण पाहतो निर्धाव येत आहेत पूर्णपणे। आता मात्र बॅकफुटला सरकलाय तो अर्थात हर्षल, कारण का हर्षल मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो। कित्येक सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर हर्षल पाटीलने नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील। याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय ओव्हर द विकेटने मारा, फुलटॉस चेंडू आणि त्याचा खरपूर समाचार, चेंडूला पाठवले थेट सीमारेषा बाहेर, येतोय दमदार आमदार षटकार। पहिले दोन चेंडू आपण पाहतोय निर्धाव आले, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र येथे हर्षलच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय। खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूर समाचार देखील घेतला। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर, येतोय दमदार आमदार चौकार। साहिल खांबे, आपण माझा आवाज ऐकत असाल तर व्यासपीठाच्या समोर आमची भेट घ्यायची। साहिल खांबे प्लीज रिक्वेस्ट असेल। थँक्यू सो मच। ओव्हर टू आशुतोष। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न, परंतु यश इथे कौतुक करावं लागेल ज्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर यश पारंगे एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु पहिले सुरुवातीचे दोन चेंडू आपण पाहिले तर निर्धाव आले, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि पाचवा चेंडू सुद्धा आपण पाहतोय इथे निर्धाव आला। एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय या षटकातील अंतिम चेंडू। अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय काय घडलंय मैदानामध्ये, हर्षल पाटील बॅक टू दी पवेलियन, खूप मोठा धक्का लागेल तो अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा संघाला। आपण पाहतोय
दोन पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्यानंतर मात्र षटकार आणि चौकार आला आणि तदनंतर मात्र सुद्धा इथे गोलंदाजाने कमबॅक केलंय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती. कुणाल येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मोर्चावरती. कुणाल कुंडाळकर हा देखील खेळाडू आपण पाहिला तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. रोहा तालुक्याला नक्कीच तो बिलॉंग करत असतो आणि एक सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करत असतो. परंतु या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. एका षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावफलकावरती एक गडी बाद 10 धावा लागल्यात. परंतु अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 4 षटकांचा खेळणं बाकी आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. आता मात्र या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा संघाला. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय किफायतच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय. आमदार दमदार आमदार पाटील यांनी उत्कृष्ट झेल घेतली होती आणि त्याबद्दल त्यांना 500 रुपये जाहीर करण्यात आले होते. ते 500 रुपये साहिल खांबे यांच्याकडे अर्थात त्यांच्या संघातील प्लेयरकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. थँक्यू. किफायतच्या बॅट मधून आपण पाहतोय काय देखणा फटका आलाय आणि या षटकारासाठी आपण पाहिलं तर सिद्धांत पाटील भोनंग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक. युवा तालुका संघटक अर्थात सिद्धांत पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय की नक्कीच रूल नंबर 22 नुसार हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे. त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरकतोय. त्या अर्थात दरणे गुरुजी कळत आहेत की धावफलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थात 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर किफायत पटेलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आता मात्र दबाव, दडपण, प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती पाहायला मिळालं. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. वाईट साठी आपण पाहतोय इथे नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आपण पाहतोय नक्कीच इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. सिद्धांत पाटील भोनंग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अर्थात किफायत पटेलसाठी इथे बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. युवा तालुका संघटक आहेत त्यामुळे नक्कीच किफायत पटेल हा रामराज विभागातील एक खेळाडू आहे आणि सातत्यपूर्ण किफायत पटेलला आपण एक चांगली कामगिरी करताना पाहिलंय. आज खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडंसं दबाव नक्कीच पाहायला मिळालं कुणालवरती. स्क्रीनवरती आपण पाहिलं तर नक्कीच स्पर्धेचे आयोजक अर्थात मुख्य आयोजक सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी हे सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि इतर मान्यवर देखील आपण पाहतोय नक्कीच स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने हे आयोजन करणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. परंतु ज्या पद्धतीने महेंद्र शेठ दळवींनी हे आयोजन केले तर नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मागील स्पर्धा आपण पाहिली तर अर्थात गतवर्षी सुद्धा या मैदानाचा नक्कीच त्याने इथे वापर केला. चांगल्या पद्धतीने मैदान वापरलं आणि आता मात्र या वर्षीचं जर आपण पाहिलं ना तर नक्कीच आयोजन चांगल्या पद्धतीने पाहिलं. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू फेअर डिलिव्हरी अर्थात इथे वाईट नसणार आहे. निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल कुणालचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तदनंतरचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येतोय. षटकातील पुढील चेंडू. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अर्थात यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज किफायत पटेल बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का लागेल तो अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा संघाला.
चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतरचा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र इथे किफायत पटेलला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला एक सूचना असेल, फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवीन फलंदाज अशांक साखरकर येतोय मैदानामध्ये. अशांक साखरकर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फलंदाज आहे. अशांक साखरकर आणि किशोर नाईक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र आपल्या संघासाठी धावा जर करायच्या असतील तर नक्कीच या जोडीला पूर्णपणे जबाबदारीने खेळी करावी लागेल. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे नक्कीच आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा खर्च करत 2 महत्वाचे गडी सुद्धा टिपले गेलेत, ते अर्थात कुणालच्या माध्यमातून. सॉरी, एक विकेट आपण पाहतोय. मागील षटकामध्ये सुद्धा एक विकेट पाहायला मिळाली होती यश पारंगेच्या गोलंदाजीवर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व आपण पाहिलं तर दुसरं आहे, परंतु आयोजन आपण पाहिलं तर अतिशय दमदार आयोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज कुणाल याचा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बाईच्या स्वरूपाने आपण पाहतो नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरकत आहे, ते अर्थात 17 धावा धावफलकावरती येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे नक्कीच आता मात्र फटके येणं गरजेचं असेल. किशोर नाईक आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहिली तर कुणालचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का सुरुवातीला आपण पाहिलं तर जरी मोठा फटका आला, परंतु तदनंतर काय कमबॅक केलंय, अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी आपण पाहतोय या षटकामध्ये. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय पूर्णपणे फसवलाय. वर्सटाईल पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो या चेंडूवरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय दुसरं समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय मुख्य आयोजक अर्थात महेंद्र शेठ दळवी साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, तदनंतर आपण पाहिलं तर सन्माननीय अदितीताई अभिराज सर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात. त्यानंतर सन्माननीय आपण पाहिलं तर जुईताई सुद्धा पाहायला मिळतात, त्यांचे मिस्टर सुद्धा आपण पाहतोय. नक्कीच एक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक मुख्य आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या सुरुवातीचे 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय धावा लागल्यात, त्या अर्थात 17 धावा. आणि आता मात्र हे षटक असणार आहे 50-50 षटक, अर्थात चॅलेंज षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 10 धावा जर केल्या किंवा त्यापेक्षा जास्त केल्या तर 5 धावा एक्स्ट्रा नक्कीच पाहायला मिळतील, परंतु तदनंतर 9 धावा किंवा त्यापेक्षा कमी जर केल्या तर 5 धावा मायनस असतील, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज यश पारंगे येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. त्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. तोच गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. यशला या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, एक टिचून मारा करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किशोर नाईक आणि अशांक साखरकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अशांक साखरकर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक मुख्य गोलंदाज आहे, परंतु ज्या वेळी संघाला धावांची गरज असते तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येत असतात. या चेंडूवरती आपण पाहतो सरळ बॅटने खेळायला फटका, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे गौरव पाटील. तिथे आपण पाहतो नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 18 धावा. सुंदर सुरुवात पाहायला मिळते यश पारंगेच्या माध्यमातून, कारण का या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आता मात्र मोठे फटके खेचावेच लागणार. कमीत कमी 2 मोठे फटके खेचावे लागतील तरच आपण पाहिलं तर प्लस मध्ये जाऊ शकतो, अन्यथा आपण पाहिलं तर नक्कीच आपण मायनस मध्ये जाल. षटकातील पुढील चेंडू
या चेंडूवरती मात्र क्रिशोच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि कमीत कमी 3 धावा करावा लागतील. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, परंतु थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली. तिथे एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय तो, अर्थात 25 पर्यंत. पहिले सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच 2 सिंगल आल्या, एक षटकार सुद्धा आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज यश पारंग्याने, परंतु आता मात्र 3 चेंडूमध्ये 2 धावा आपल्याला सेव्ह कराव्या लागतील. करणार का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे ओमकार तैनात पाहायला मिळतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे की अजूनही या 2 चेंडू येणं बाकी आहे आणि आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर जरी एक धाव केली तरी आपण प्लस मध्ये जाऊ शकतो आणि संयमी खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय तेज तरार चेंडू पाहायला मिळाला, पूर्णपणे टप्पा पडला आणि उसळी घेणारा चेंडू. आता मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच यश पारंगचे ते कौतुक करावं लागेल, ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू आहे आणि या चेंडूवरती कमीत कमी एक धाव तुम्हाला करणं कंपल्सरी असणार आहे, अन्यथा तुम्ही मायनस मध्ये जाऊ शकाल. 10 किंवा 10 पेक्षा जर जास्त बनवल्या तर 5 धावा एक्स्ट्रा, 10 पेक्षा कमी अर्थात 9 किंवा त्यापेक्षा कमी -5. असं सिच्युएशन आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळते. या षटकातील अंतिम चेंडूवरती बघूया काय घडतंय. तिथे किशोर नाईक अर्थात संघाचा कर्णधार आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मात्र एक धाव येते आणि इथे मात्र नक्कीच 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने मिळणार संघाला, त्या अर्थात जय भवानी भूपादेवी पाडा संघाला. षटक क्रमांक आपण पाहतो इथे 3रं देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 27 धावा लागल्यात. एक्स्ट्रा 5च्या स्वरूपाने आपण पाहिलं तर 32 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे येणारे 12 चेंडू हे खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांसाठी आपण जर विचार केला तर दोन्ही संघ जर आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये पराभूत झालेले आहेत, त्यामुळे दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ आहे तो नक्कीच आपण पाहिलं तर अजून एक सामना खेळेल, परंतु हारणारा संघ हा पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे आता मात्र या दोन्ही संघांना एक चांगल्या दर्जाचा खेळ जरूर करावा लागेल. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय ओमकार कडवे येतोय. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे, कित्येक वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर या अलिबाग तालुक्यामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. परंतु या तलवार क्रीडांगणावरती बघूया आज तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर आपण पाहिलं तर किशोर नाईक आणि अशांक साखरकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. किशोर नाईक आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याने केल्यात. षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेचायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला जावं लागेल माघारी. आणखीन एक धक्का लागतोय तो अर्थात जय भवानी भूपादेवी पाडा संघाला.
प्लाय आणि फलंदाज किशोर नाईक बॅक टू दी पवेलियन. टीम दर्जाचा झेल आपण पाहतो. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. सुंदररित्या झेल पाहायला मिळाला जिथे नक्कीच किशोर नाईकची इथे खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुमित पाटील येतोय. सुमित पाटील आणि अर्पित वैती ही जोडी मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळते. परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच टिचून मारा पाहायला मिळाला तो अर्थात ओमकार कडवेच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूंचा इथे खेळ पूर्ण झालाय आणि अजूनही आपण पाहिलं तर या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आता मात्र सुमितला सुद्धा एक चांगला खेळ जरूर करावा लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 33 धावा केवळ धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकारचं कौतुक करावं लागेल ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी हाताळतोय. एसपी सुपर प्लेयर अंबेपूर विपक्ष जय भवानी फुपादेवी पाडा या 2 संघादरम्यान लढत आपण अनुभवतोय. प्रथमतः आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला जिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल फेकी होईल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. या चेंडूवरती एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकावरती 35 धावा लागतायत. परंतु आता मात्र नक्कीच एक चांगले मोठे फटके खेचावे लागतील कारण का अपोजिट संघ आपण पाहिला तर एसपी सुपर प्लेयर अंबेपूर संघाची बॅटिंग अटॅक आपण जर आपण पाहिली तर नक्कीच मजबूत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल या 2 खेळाडूंना. उलटा चेंडू आणि नक्कीच त्याचा खरपूर समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा बाहेर. येतोय दमदार आमदार षटकार. सुमित पाटीलच्या बॅट मधून आता मात्र एक मोठा फटका आलाय आणि नक्कीच हा फटका खूप गरजेचा होता. तो अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा संघाला या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थात 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका आला तरी नक्कीच एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल तो अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा. या दरम्यान आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू बराचसा बाहेर वळलाय. त्यामुळे नक्कीच हा चेंडू वाईड आहे स्क्वेअर आहे. त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने दरणे गुरुजी कळवतात की धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 42 धावा. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती परंतु पंच नाखुश आहेत या चेंडूवरती सुद्धा. पंचांचा इशारा येतोय की हाही चेंडू बराचसा बाहेर वळतोय आणि हाही चेंडू वाईड आहे स्क्वेअर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव नोंदली जाते अतिरिक्त स्वरूपाने. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु आता मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल ओमकारला कारण का सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती हाताळले. त्यानंतर 2 धावा आणि षटकार आल्यानंतर आता मात्र दबाव पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. नक्कीच हे खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने दर्डिंग गुरुजी आपण जर विचार केला ना तर नक्कीच आधुनिक क्रिकेट आहे. त्या आधुनिक क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे प्रत्येक चेंडू मागे वर्सटाईल पद्धतीची गोलंदाजी अर्थात प्रत्येक चेंडू मागे नक्कीच एक सटीक लाईनवर लेंथवर गोलंदाजी होणं देखील महत्वाचं आहे आणि त्या टप्प्यावरती आता ओमकार गोलंदाजी करतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आलाय की हाही चेंडू वाईड आहे स्क्वेअर आहे. त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय तर अर्थात 44 धावा धावफलकावरती लागल्यात. एका चेंडूचा या षटकातील खेळणं बाकी आहे. त्यामुळे या चेंडूवरती बघूया काय घडतंय मैदानामध्ये. सुमित पाटील ऑन स्ट्राईक. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल जरी 2 वाईड आले असले 3 चेंडू तरी मात्र कौतुक करावं लागेल ओमकारचं कारण का जसा षटकार आला तसा आपण पाहिलं ना तर पूर्णपणे
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं देखील समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 44 धावा. 4 गडी बाद 44 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचं एक षटक येणं बाकी आहे पहिल्या सत्रातील. त्यामुळे या षटकामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल अर्पित वैती आणि सुमित पाटील याला. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन. कार्ले गावचा सुपुत्र आपण पाहतोय, एक अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्या ओमकारने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कार्ले गावासाठी कित्येक स्पर्धा गाजवल्या असा ओमकार आपण पाहतोय. ओमकारला या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने ओमकारने खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर मागील 2 ते 3 हंगामांचा जर वर्ष आपण पाहिली तर नक्कीच त्याने चांगली कामगिरी केली आहे. परंतु या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये अर्थात चांगल्या प्लॅटफॉर्मवरती तितक्या दर्जाची गोलंदाजी करणं देखील महत्त्वाचं. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय, आसमान दाखवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, दमदार आमदार षटकार. पहिला चेंडू आपण पाहिला तर पूर्णपणे अर्पित वैतीने रीड केला. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, नक्कीच त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि थेट सीमारेषा बाहेर पाठवला 6 धावेसाठी. जर अशा पद्धतीने जर चेंडू फेकले तर ते सीमारेषा बाहेरच जातील, कारण का अर्पित वैती खऱ्या अर्थाने एक मोठा फलंदाज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. नक्कीच ही गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे. कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतरचा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव आलाय, ही खूप जमेची बाजू आहे मित्रांनो. ओमकार पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्की जरी मोठा फटका आला असला तरी मी सुद्धा चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे हे सिद्ध करून देतोय आणि त्या पद्धतीने आता मात्र गोलंदाजी सुद्धा करतोय. अंतिम षटक आहे, 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आलाय, परंतु गौरव तिथे तैनात, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. या षटकाचा आपण अनालिसिस पाहिला तर पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आलाय. अर्पित वैतीच्या बॅटमधून आता मात्र धावा येत आहेत. खऱ्या अर्थाने या धावा खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्या धावा मात्र या षटकामध्ये पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. नक्कीच ही गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे. ओमकार पाटील कधी नक्कीच उजवा ठरतोय तर कधी अर्पित वैती सुद्धा उजवा ठरतोय, कारण का या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले आणि 2 चेंडू निर्धाव सुद्धा पाहायला मिळाले. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अर्थात स्वतःच्या फळूत्रमध्ये ओमकार टिपतोय झेल आणि फलंदाज अर्पित वैती बॅक टू दी पॉइंट. आणखीन एक धक्का फुपादेवी पाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय राजू वाघमारे आपण पाहतोय एंट्री करतोय. अर्पित वैतीने नक्कीच एक चांगला खेळ केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण या षटकामध्ये पाहिले, परंतु आता मात्र बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो, अर्थात जय भवानी पुपादेवी पाडा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि अंतिम एका चेंडूचा खेळणं बाकी आहे.
अंतिम षटक चालू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत ओमकारने 12 धावा खर्च करत एक महत्वाच्या खेळाडूला तंबू सुद्धा पाठवलंय, परंतु आता मात्र राजू वाघमारे बघूया कशा पद्धतीने खेळी करतोय आपल्या संघासाठी. 1 टू गो षटकातील अंतिम चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक ओमकार तैनात आहे. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली, परंतु रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या नक्कीच इथे पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र पहिले सत्र समाप्त होतोय. अर्थात 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 5 गडी बाद 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट असणार आहे ते अर्थात SP सुपर प्लेस अंबेपूर संघासमोर. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे, जिथे निखिल पडते यांचा आवाज आपण ऐकूया. ओव्हर टू निखिल पडते. थँक्यू सो मच आशुतोष. आपण पाहतो या पुढील सामना RM सप्लायर्स जिराटच्या विरुद्ध शाबीर 11 थर्ड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेक कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. RM सप्लायर जिराटच्या विपक्ष. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पाच षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती 58 धावा लागल्यात आणि 59 धावांचं टार्गेट असेल ते अर्थात SP सुपर प्लेयर अंबेपूर संघासमोर. या पुढील सामना प्रेक्षणीय सामना नक्कीच असेल. दोन्ही संघांच्या माध्यमातून जिद्दोजहद केली जाईल, कारण का करो या लढोची लढत असेल मैदानाच्या वरती. विनंती असेल सन्माननीय विशालदादा जुईकर आम्हाला जॉईन व्हा नाणेफेकीसाठी, टॉससाठी, जिथे दोन्ही संघाचे कर्णधार जॉईन झालेले आहेत. विशालदादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. आदिल आणि एका बाजूला आपण पाहतोय कॉल असेल शाबीर 11 थर्ड संघाचा. हेड इज अ कॉल अँड डोक्यामध्ये विचार तर कोणताच नसेल. समोरच्या संघाला जास्तीत जास्त टार्गेट देऊ आणि नंतर बॅक करताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, एवढंच असेल बस. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट फ्रॉम बोथ टीम. न्यूज फ्रॉम सेंटर हिअर. बातमी अशी मिळते की शाबीर 11 थर्ड संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. पुनश्च एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्याला सौरभ जॉईन होतोय आमच्यासाठी दुसऱ्या सत्रासाठी. यस, धन्यवाद निखिल. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. विकेटवरती आपण पाहतोय येथे खेळाडू चेंडूची येथे मात्र चाचपणी करतायत. चेंडू येथे चेक करतायत, कारण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. फ्लड लाईट्स मध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. माझ्या समवेत सन्माननीय यासीन मर्चंट सर, तसेच आकाशजी मांजरेकर
हे सुद्धा जॉईंट झालेले आहेत. समालोचन क्षेत्रामधली खऱ्या अर्थानं दोन्ही मोठी नावं येथे आज आपण या तलवार क्रिकेट मैदानावरती पाहतोय. टार्गेट आहे एकूण 59 धावांचं. 12च्या सरासरीने जवळपास धावा येथे बनवाव्या लागणार आहेत. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या अथक प्रयत्नातून ही खूप मोठी स्पर्धा, आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. किशोर पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती, योग्य दिशेवरती. कारण याच किशोर नाईकने आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचं पहिलं पर्व खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीतून गाजवलं होतं. किशोर नाईक म्हणजे कोण हे खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीगच्या पर्व पहिल्यामध्ये यासिन सर आपण किशोर नाईकला गोलंदाजी करताना पाहिलं होतं. येस, अगदी एक्झॅक्टली. कारण एक गरीब कुटुंबातला हा खेळाडू, परंतु गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की हाच गोलंदाज बाईक वीर ठरला होता आणि ज्यानं आपल्या नावी बाईक केली होती तोच गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, त्याचप्रमाणे फलंदाजीच्या जोरावरती ऑलराऊंड परफॉर्मन्स प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला याचा पाहायला मिळतो. कारण किशोर नाईककडे आपण पाहतोय चेंडू हाताळण्याची क्षमता अगदी पुऱ्या चांगली आहे. स्लोअर वन, चांगला यॉर्कर, मात्र फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चाबूक फटका कॅमेरामनला दिलेली आता मात्र सलामी. बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज गौरव पाटीलच्या बॅट मधून आलेला एक दणक्यात रुबाबदार दमदार आमदार षटकार. CHABUK चाबुक. एक्झॅक्टली, काय सुंदर फटका होता. आता मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा झालेल्या आहेत पहिल्याच षटकामध्ये. 30 यार्ड सर्कल अर्थात पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना थोडंसं महागडं षटक ठरणार का? कारण गौरव पाटील अगदी अप्रतिम फलंदाजी करत असताना सुंदर टच मध्ये पाहायला मिळतोय. येथे मात्र स्लिप मधून चेंडू, फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूला फील्ड करतायत. 2 षटकार आल्यानंतर सिंगल धाव आलेली किती चांगली. कारण आपण जर पाहिलं प्रति षटक 12च्या सरासरीने यासिन सर धावा बनवायच्या आहेत. चेसिंग करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेट माइंडने खेळावं लागतं. विराट कोहलीला आपण पाहतोय सिंगल किंवा एखादा लूज चेंडू मिळाला की त्या चेंडूवरती चौकार मारणं, त्यानंतर 40 ओव्हर झाल्यानंतर आपल्या बॅटिंगचा गिअर चेंज करणं, ही विराट कोहलीची खासियत आपण पाहतो. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट चेंडू केलाय. लॉंग स्टॉप रिजनमध्ये चेंडूला येथे क्षेत्ररक्षकाने फील्ड केलंय. धावसंख्या येथे मात्र कोणती मिळत नाहीये. किशोरने येथे मात्र 2 चेंडू कमबॅकरित्या येथे फेकलेत. कमबॅकिंग चेंडू येथे किशोरने फेकलेत. कारण यंदाच्या मोसमामध्ये गौरव पाटील खूप टचमध्ये आहे. कुरुल गावाला बिलॉंग करणारा हा गौरव पाटील आपण पाहतोय SP आंबेपूर संघाकडून येथे सलामीसाठी त्याला प्रमोशन मिळालंय. यासिन सर नक्कीच एखाद्या तरुण खेळाडूला सलामीवीर म्हणून संधी मिळते, त्या संधीचं येथे मात्र सोनं करणं खूप गरजेचं आहे. यावेळचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला. एक चिकी रन सिंगल धावे या चेंडूवरती पूर्ण होते. विनोद पाटील येथे सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 14 धावा. तुला आठवत असेल सौरभ, हाच तो गोलंदाज. क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपल्या समोर येत आहे. 2 षटकार जरी असले तरी 14 धावा किशोर पाटील याने खर्च केल्या, परंतु हाच गोलंदाज. कारण सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय, आठवण करून देतोय, ज्या वेळेस अंतिम षटकामध्ये सौरभ 6 चेंडू आणि 6 धावांची गरज होती ना, तेव्हा या गोलंदाजानं फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या आणि एक सनसनाटी आणि एक आठवणीत राहणारा विजय आपल्या संघाला दिला होता. तो हाच गोलंदाज होता किशोर नाईक. तेव्हाच किशोर नाईक हे संपूर्ण अलिबाग तालुक्याला नाव समजलं होतं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि त्यानंतर मात्र किशोरने मागे वळून पाहिलेलं नाहीये. मागील वर्षीच आपण पाहतोय त्याला बाईक सुद्धा मिळाली होती. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला मिळाला होता. कारण खेळाडूकडे गुणवत्ता असली पाहिजे आणि ती गुणवत्ता बऱ्याचशा खेळाडूंकडे असते, परंतु ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी येथे वापरणं खूप गरजेचं असतं. कारण कर्णधाराने सुद्धा अगदी योग्य निर्णय घ्यावे लागतात. कोणत्या एंडला कोणत्या गोलंदाजाला वापरायचं आहे, कोणत्या एंडला कोणत्या फलंदाजाला पाठवायचा आहे, हा निर्णय ज्या कर्णधाराचा सक्सेस होतो ना, तो कर्णधार येथे मात्र बऱ्याच वेळेला विजय त्याच्या नावावरती लागला जातो. अशांक
आशांकच्या गोलंदाजीवरती सणसणाटी येतो येथे चेंडू, वन बाउन्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. बघा यासिन सर, बॅट्समनचा पेअर असतो, जोडी असते, मग आपला सोबतचा खेळाडू सुद्धा चांगली कामगिरी करत असेल ना तर चांगलं वाटतं. पाटील बंधूंची जोडी मैदानावरती, एका बाजूला गौरव पाटील, दुसऱ्या बाजूला विनोद पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गौरवने चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली, आता मात्र विनोदने सुद्धा गेअर बदललाय आणि आता मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी सुद्धा करताना पाहायला मिळालंय. आशांक साखरकरवर हल्ला बोल केलाय, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सेकंड इन रो, फंटास्टिक फोर. धन्यवाद. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश, फलंदाजाकडे जर पॉवर प्लेची षटका चालू असताना येथे तुमच्याकडे चांगले स्ट्रोक असणं गरजेचं आहे, गॅप निवडणं गरजेचं आहे. पहिला चौकार आपण मिड ऑफच्या दिशेने पाहिला, आता मात्र कव्हरच्या दिशेने हा चौकार पाहतोय. अगदी सुंदर स्ट्रोक विनोद पाटीलच्या बॅटमधून. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा गॅप निवडले आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलंय, फेक केली आहे. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. कारण एका धावेचं रूपांतर डबल धावांमध्ये करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं, कारण एक धाव चेसिंग करत असताना खूप इम्पॉर्टंट असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती थोडंसं प्रेशर वाढत असतं. निश्चित रूपाने 24 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. विनोद पाटील आपण जर पाहिलं 2 वर्षापूर्वी त्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये हात दुखापतग्रस्त होता आणि तदनंतर मात्र कमबॅक फार महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये केलेलं हे कमबॅक, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी हे त्याची नेहमीच पाहायला मिळाली आहे. बघा पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, तदनंतरच्या 2 बॉलवरती डबल सुद्धा आलेले आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेटचा सुद्धा क्रिकेट खेळ आहे आणि धावफलकावरती इथून मात्र 26 धावा. यानंतर येणारा जे षटक असेल ना सौरभ, खऱ्या अर्थानं त्याच्यावरती सर्व लक्ष लागून राहिलेलं आहे, सर्वांच्या नजरा असतील, कारण या षटकामध्ये धावा गेल्या तरी चालतील, गोलंदाज असंच म्हणत असतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ स्टँड मध्ये षटकार. दमदार आमदार हा येतोय षटकार. थँक्यू. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण काय पाहिलं, विनोद पाटीलने कशा पद्धतीने शॉटला एंड केला, समाप्त कसा केला, आपला स्टान्स काय होता, बॅटचा फ्लो कशा पद्धतीने संपला गेला, ताकद किती जनरेट केली गेली, टायमिंग काय होतं. क्रिकेट ह्या 360 डिग्री विचारांनीच पूर्ण होतं. नुसती ताकद असून उपयोग नाही आहे, आपण कोणत्या वेळेला कोणत्या चेंडूवरती काय शॉट सिलेक्शन ठेवतोय ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. विनोद पाटील आपण जर पाहिला ना, कानामागून आला आणि तिकट झालाय, असंच काहीसं पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती लागलेत. या शॉटमध्ये आकाश त्याचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. आपले जे कॅमेरामन आहेत त्यांनी अगदी अप्रतिम ते दृश्य टिपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचं हास्य आणि कॉन्फिडन्स पूर्णतः झळकत होता. तत्पूर्वी हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते 33 वरती. 33 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये विनोद पाटील आणि गौरव पाटीलची अगदी तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळते. यावेळचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र खेळण्याच्या कक्षेबाहेरचा चेंडू. पंचांनी येथे मात्र वाईटचा इशारा कळवलाय. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. 34 धावा धावफलकावरती. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय सोपवला गेलाय. वाईटसाठी येथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. नाही बघा, आशांकचा एक ठिकाणी कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. हा तर वाईट असूच शकत नाही असं काहीसं त्याचा बॉडी लँग्वेज सांगत होती. मात्र शंकराचा जसा तिसरा डोळा आहे ना, तसा आमचा tenniscricket.inचा सुद्धा तिसरा डोळा आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दूध का दूध, पाणी का पाणी इथे केलं जाईल. नंदन घरात आमचे शामृग आहेत असं म्हणूयात. आणि आता मात्र इथून 34 धावा असतील की 33 धावा असतील हे सांगणारा खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. यासिन सर, पहिल्या विकेटसाठी 34ची पार्टनरशिप कशा पद्धतीने खेळाकडे बघताय?
खेळ होईलच, परंतु हे षटक मात्र महागडे गेले. आकाश, आपण पाहतोय 2 चौकार, 1 षटकार, 2 वाईट चेंडू आणि 2 वेळा दुहेरी धाव हे सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा आलेल्या आहेत, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा आलेल्या आहेत. आता मात्र गोलंदाजांना तिसरं षटक मात्र किफायती आणि कंजूस टाकावं लागेल, अन्यथा ही धावसंख्या आपल्याला कुठे थांबली नाही हे काही मात्र सांगता येणार नाही. वाईटचा इशारा, पंचांचा निर्णय येथे मात्र नक्कीच येतोय. हा चेंडू वाईट आहे, कारण यापूर्वी सुद्धा वाईट दिला होता. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 34 वरती पोहोचले. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन आहे. 19 चेंडू शिल्लक असतील, 25 धावांची आवश्यकता असेल. तिसरं षटक चॅलेंज षटक असणार आहे. आणि आपण स्टेजवरती पाहू शकता संदीप परदेशी मला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय धनंजय कोळी, अगदी सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचे कट्टर समर्थक आणि नेहमीच मग शेठ कुठेही असोत, सन्माननीय धनंजय कोळी त्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत असतात. धनंजयजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 35 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली आहे. या षटकामध्ये जर गोलंदाजांनी जर कमालीची गोलंदाजी केली, 5 धावा जर नक्कीच येथे मायनस झाल्या, तर येथे सामना नक्कीच बनू शकतो. चला, पाणी घेऊन जायचं आहे. स्वयंसेवकांना सूचना असेल की लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. बघा, एका बाजूला सुपर प्लेयर्स अंबेपूर संघ आहे, दुसऱ्या बाजूला जय भवानी फुफादेवी पाडा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये जय भवानी फुफादेवी संघाने 58 धावा जमा केल्या आहेत. या धावा काही कमी नव्हत्या, मात्र सेकंड इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजांकडनं पाहिजे तशी कामगिरी झालेली नाही आहे. हे कटू सत्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र उलट कॅल्क्युलेशन, उलटी गिनती पाहूयात. येणारे 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता आहे. आणि आता मात्र आणखीन महत्त्वपूर्ण षटक, पंचांचा इशारा इथून मात्र येतोय. तिसरं षटक आहे या स्पर्धेचा सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट. अर्थातच 50-50 ओव्हर पाहायला मिळणार आहे. 10चं टार्गेट आहे. 10+ धावा केल्यात तर तुम्हाला 5 धावांचा बेनिफिट असेल. 10पेक्षा कमी धावा केल्यात तर तुमच्या टोटल स्कोअरमधून 5 धावा कमी केल्या जातील. स्क्रीनवरती आपण पाहू शकता आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय राजाबाई केणी आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे हे सुद्धा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अन्य आमचे पाहुणे, आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. किशोर गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवरती किशोर वरती हवाई हल्ला, हवाई सबर चेंडूला घडवली आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू. जिंकले. जवळजवळ 6व्या ते 7व्या स्टंपवरती बॉल टाकला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. त्याच्या उंचीचा फायदा, बॅटचा स्विंग, कमालीचं टायमिंग. आज मात्र विनोद पाटील आपल्या वेगळ्याच लयबद्धमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेला खोलवा टप्पाचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टेअर केला होता. क्षेत्ररक्षक मिड ऑफला तैनात आहे. 41 धावांची पार्टनरशिप आहे. ॲज अ टीम ज्यावेळेला तुम्हाला इतकी ब्लेझिंग स्टार्ट, आक्रमक सुरुवात मिळते, त्याच वेळेला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप होते ना, त्यावेळेला आपल्या खेम्यामध्ये आनंदी आनंद असतो. आणि हेच आपल्याला सुपर प्लेअर अंबेपूर संघाकडे पाहायला मिळते. विनोद आणखीन एक ठोकतोय. चेंडूला आसमान दाखवलंय. पंकज जाधव स्टँड मध्ये येतोय. रुबाबदार दमदार आमदार. षटकार. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. थँक्यू. बघा, आंब्याला मोहर आल्यावरती त्याचा भाव जसा वाढतो ना, तसाच इथून मात्र विनोद पाटीलचा सुद्धा भाव वाढलाय. आंब्याचं एक्झाम्पल इतक्यासाठी दिलं की विनोद पाटील एक बागायतदार आहे आणि तो सातत्यपूर्ण आपण पाहिला तर आंब्याचा व्यवसाय सुद्धा करतो. आणि आता मात्र जसजसा आवड मिळते, सवय ज्या पद्धतीने त्या करतो, मेहनत घेतो आणि ती मेहनत आज मैदानावरती पाहायला मिळते. किशोर नाईक या गोलंदाजावरती आक्रमणाची धार आपण पाहतोय इथे जबरदस्त पाहायला मिळते. मला वाटतं हे दोन्हीही खेळाडू त्याच पट्ट्यामधून येतात. पोयनाड, पेजारी, 3 वेळा वारंवार एकामेकांसमोर बऱ्याच वेळा खेळत असल्या कारणानं त्यांना एक दुसऱ्याचा खेळ ठाऊक आहे. आणि त्याच वेळेस प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, चेंडू कसा येणार आहे, चेंडू किती स्पीडमध्ये येतो,
किंवा चेंडू किती कट करण्याची क्षमता आहे याचा सारा अंदाज आपण पाहतोय या फलंदाजाला अर्थात विनोदला. 12 चेंडू आणि 33 धावा त्यांनी आतापर्यंत जोडल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. षटकातील 48 धावा धावफलकावरती आल्या. गौरवने खेळलेला फटका, चेंडू येथे मात्र गेला शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं चॅलेंज षटकामध्ये 10+ धावा येथे धावफलकावरती लागल्या, त्यामुळे अधिक 5 धावांचा बोनस मिळेल आणि 48 वरून 5 धावा बोनस ऍड केल्या जातील. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 53 धावा धावफलकावरती. नाही, इथून मात्र जय भवानी फुफादेवी पाडा संघासाठी ना जखमेवरती मीठ चोळल्यासारखं हे षटक होतं. एक्स्ट्राच्या या 5 धावा वर्मी लागतील यात तीळ मात्र शंका नाहीये. किशोर नाईक हा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला इतर स्पर्धांमध्ये पारितोषिक जरूर मिळालं. मात्र या पाटील बंधूंच्या जोडीने सांगितलं की किशोर नाईक हा भूतकाळ होता, आम्ही वर्तमानात खेळतोय कारण आमचं उज्ज्वल भविष्य आमच्या हातात आहे. आणि काय कमालीची फर्स्ट विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते. तब्बल 53 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी, जिथे 59 धावांचं लक्ष असणार आहे. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 6 धावांची आवश्यकता असणार आहे. 59 धावांचं टार्गेट होतं. 12 चेंडूमध्ये 6 धावा येथे पूर्ण करायच्या आहेत. विनोद स्ट्राइक एंड वरती आहे. विनोदने पहिल्या चेंडूवरती उडवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात होता मात्र झेल सुटलाय आणि येथे मात्र SP सुपर प्लेअर अंबेपूर या संघाने येथे मात्र या षटकाराने विजय नोंदवला गेलाय. विजय वरती मोहर उमटवली आहे. विनोद पाटीलचा एक झंझावाती खेळ आपण मैदानावरती पाहायला मिळालाय. षटकार आपण स्क्रीनवरती पाहू शकता विनोद पाटील 13 चेंडू आणि 39 धावांचा रतीब ज्यानं ओतला. अप्रतिम फलंदाजी ज्याने केली. सन्माननीय सवाई पाटील यांच्यातर्फे तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय ते विनोद पाटील यांच्यासाठी. विनोद पाटील यांना विनंती असेल आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सवाई पाटील यांचं सुद्धा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आपल्या आवडत्या खेळाडूला सन्मानित करत असताना, त्याला पाठिंबा देत असताना, त्याचं मनोबल इथे वाढवत असताना आपण पाहतोय. धन्यवाद सवाईजी. आणि नक्कीच या ठिकाणी हा सुंदर असा सामना आपण सर्वजण पाहत होतो, अनुभवत होतो. हा खेळ आणि खेळातील थरार सारेच जण अनुभवत असताना या ठिकाणी मंचावरती उपस्थित ते म्हणजेच आपण सर्वांचे लाखे दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांसमवेत जिल्हा प्रमुख सन्मान्य राजाभाई केणी साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे रोहा तालुक्याचे सन्मान्य तालुका प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच